नागपूरमधल्या सोमवारच्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे। महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केलंय आणि 80 जणांना अटक केली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाउंट पोलिसांच्या रडारवर आहेत। कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला पोहोचला। महाल परिसरात काही तरुणांनी दगडफेक करत जाळपोळ केली। 2 गटात झालेल्या या वादानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र दगडफेकीमुळे पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या गेल्या। अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, असं आवाहन पोलिसांनी केलंय। आणि नागपूरमधले अधिक अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नागपूरमध्ये काल जे झालं ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, सध्या परिस्थिती कशी आहे आणि पोलीस बंदोबस्त कसा पाहायला मिळतोय सगळ्या परिसरात? प्रज्ञा, काल रात्री जे काही घडलं होतं त्याच ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि माझ्या पाठीमागे ही क्रेन तुम्ही पाहताय। काल रात्री याच क्रेनला आग लावण्यात आलेली होती आणि याला लागलेली आग विझवताना अग्निशमन दल असेल किंवा पोलीस असतील, शर्थीचे प्रयत्न या क्रेनपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना करावे लागले होते। मात्र आता या संपूर्ण भागामध्ये शांतता आहे, परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आलेला आहे। समोर माझे कॅमेरामॅन अतुल हिरडे रस्ता दाखवतील, हाच तो रस्ता आहे। या ठिकाणी तुफान दगडफेक जी आहे ती काल रात्री केली जात होती आणि त्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र दगडांचा खच जो आहे तो रात्री पडलेला होता। मात्र सकाळपासूनच महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवत आहेत आणि जे दगड जे होते ते उचलण्यात आलेले आहे, जाळपोळीचे जे काही चिन्ह होते ते हटवण्यात आलेले आहे। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती सामान्य दिसावी, सामान्य वाटावी आणि सामान्य असावी यासाठी प्रशासनाकडून जे आहेत ते प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत। नागपूरच्या झोन 3, झोन 4 आणि झोन 5 जे पोलिसांचे झोन आहे त्या तिन्ही झोन मिळून 11 पोलीस स्टेशन अशी आहेत ज्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। मात्र त्या संचारबंदीमध्ये लोकांनी एकदमच घराबाहेर निघू नये अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती पोलिसांनी ठेवलेली नाही। 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित एका ठिकाणी थांबणार नाही अशा पद्धतीचे आदेश जे आहे ते लागू करण्यात आलेले। त्यामुळे परिस्थिती कालच्या तुलनेत दृश्य स्वरूपामध्ये खूप सामान्य दिसत आहे। लोक सकाळच्या सत्रामध्ये जे आहेत ते बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे आणि लोक आपापल्या कामावर जाण्यासाठी आता जो एक रोजचा दिनक्रम असतो तसं दिसत आहे। मात्र परिस्थितीमध्ये तणाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलिसांचा संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित नागपूरच्या परिस्थिती संदर्भातले अपडेट रजत तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।